का आला आहात तुम्ही इथे? क्षमा असावी, पण कारण तसेच आहे. देवा, आपण जेजुरीतून गेल्यापासून सगळे विरहात आहेत. मला एकांत आणि ध्यान ह्याच्यामध्ये पूर्णपणे बुडून जायचे आहे. तेव्हा मला तुम्ही काहीही सांगू नये. क्षमा असावी देवा. देवा, जे घडले आहे त्याची मला कल्पना आहे, पण मी आपल्याकडून एक अनुमती मागायला आलो आहे. सांग. देवा, आपण कैलासात एक घोषणा केली होती. मला खूप मोठा काळ लोटला आहे. त्यात आपण एक महत्वाचे विधान केले होते. श्री गणेश, इथे जे घडेल त्याला साक्षी तू राहावस म्हणून तुला बोलवले. पार्वती, मल्हारी अवतारात पहिल्यांदा तुझ्याशी माझा विवाह होईल. विवाहानंतर तू दिलेल्या वचनाप्रमाणे जयाद्री माझी अर्धभार्या होईल. पण ह्याचे स्मरण असू दे की ही तुझी इच्छा आहे. माझ्या दृष्टीला जे दिसते आहे त्यातून मी तुला सावध करू इच्छितो की जयाद्री माझी अर्धभार्या होईल हे तुला सहन नाही होणार. नाही स्वामी, मला असे वाटत नाही. कारण तुम्हाला तुमच्या मूळ स्वरूपाचे विस्मरण होईल. जोपर्यंत मी स्मरण करून देत नाही तोपर्यंत. माझ्या स्मरणात आहे ते, परंतु आता मला त्याबद्दल काहीही करायचे नाही. देवा, मला मान्य आहे, पण मी मातेला एक वचन दिले होते की मी तिला सहाय्य करीन. कसली अनुमती हवी आहे? देवा, मातेला माझ्याकडून सत्य कळावे, तिला मूळ रूप समजावे अशी माझी इच्छा आहे. देवा, आपण जर ही अनुमती दिलीत तर अनेक प्रश्न सुटतील. आता केवळ एक शक्तिपाताचा क्षण आणि श्री म्हाळसा देवींना साऱ्याचे स्मरण होईल. माते, तू दिलेल्या वचनाचा मी साक्षी आहे. योग्य वेळी मी तुला त्याचे स्मरण करून देईल. लावू का? असाच लावू ना. आता काय करायचंय? आता आपण ड्राय स्टफिंग दुसरं काय करणार आपण त्यात? आपण ह्याच्यात मेयोनीज न टाकता बाकीचे सगळे साहित्य टाकायचे. अच्छा, हे सगळं. ऋतू, माझा तर विश्वासच बसत नाहीये. म्हणजे अगं बहिणी आमचं लग्न व्हावं म्हणून किती प्रयत्न करत होती आणि ते सगळं करताना ती शिवच्या आम्हाला माहिती पुरवते. नाही, मला नाही वाटत. गौरी, खूप चांगली असतो म्हणून तुला सगळं जगत चांगलं दिसतं, पण शिव उगाच बोलला असेल का? त्याच्यावर विश्वास नाहीये का तुझा? शिववर पूर्ण विश्वास आहे मी तुम्हाला, पण तो आता हे जे काही करतोय ना, म्हणजे निशा बहिणी समोर त्या राधिका सोबत फिरण्याचं नाटक वगैरे, ते त्याचा काही उपयोग होणार नाहीये. अगं असं कसं म्हणतो? अगं नीलिमा, जतीन भाईंचा कॉल आहे. हो माहिती, रिसीव कर ना. अगं बघ,
कट झाला. आता तू रिसीव्ह केला नाहीस म्हणून ते मला करतील. अब परत पुन्हा आला बघ. घे बघू. पण हे एक ना एक दिवस घडणारच होतं. आता मला कळलं तुम्ही 2 दिवस झाले काय सांगत होता ते. बनू हे संकेत असतात आणि हे ठरवून येत नसतात. मी बाहेर तुमची वाट बघते.